नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींनो, कशा आहात आपण सगळ्याजणी? आय होप की आपण सगळ्याजणी स्वस्त मस्त आणि आनंदी असालच। तर छान असं रुटीनला सुरुवात झालेली आहे आणि बाळाला जस्ट आता व्हॅनमध्ये मी सोडून आलेली आहे आणि त्यानंतर आज पाऊस तर खूप येत आहे, त्यामुळे पुन्हा एकदा कॉफी पिण्याची इच्छा झाली मिस्टरांना। त्यांच्यासाठीच मी कॉफी बनवत आहे आणि मी सुद्धा थोडीशी घेणार आहे। तर मी कशा पद्धतीने कॉफी बनवते ते मी तुम्हाला दाखवते। छान असं दूध जे आहे ते उकळवून घ्यायचं आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये साखर, थोडीशी कॉफी, जर तुम्हाला स्ट्रॉंग लागत असेल तर स्ट्रॉंग कॉफी तुम्ही त्यात अजून ॲड करू शकता, एक्स्ट्रा पावडर। आणि त्यानंतर मी एक वेलची जी आहे ती कुटून त्याच्यामध्ये ॲड करते। खरं सांगते खूप सुंदर अप्रतिम चव येते आपल्या कॉफीला। तुम्ही नक्की ट्राय करून बघा, वेलचीची कॉफी खूप मस्त लागते। तर आता मिस्टर येईपर्यंत मी सुरुवात केली होती कॉफी प्यायला आणि हा जो क्षण आहे ना, म्हणजे एकत्र बसून कॉफी वगैरे घेणं, हे मला वाटते पहिल्यांदाच मी एन्जॉय करत आहोत, कारण की असे मोमेंट्स काही येत नाहीत आमच्या लाईफमध्ये। पण मी मिस्टरांना म्हटलं की व्हिडिओ काढते, ॲटलिस्ट बसा तरी। तर व्हिडिओच्या निमित्ताने तरी का होईना एकत्र आम्हाला छान कॉफी एन्जॉय करता आली। आणि त्यानंतर कॉफी कॅफेमध्ये वगैरे जाऊन मस्त रोमॅन्टिक कॉफी डेट वगैरे करणं वगैरे, हे तर अजून तरी कधी घडलं नाही आहे माझ्या आयुष्यात। पण बघू, घरामध्येच छान अशी पहिल्यांदा आम्ही कॉफी एकत्र घेतली आणि त्यानंतर मिस्टर पुन्हा शॉपमध्ये गेले आणि त्यानंतर मस्त एनर्जेटिक होऊन मी आली आहे पुन्हा आपल्या किचनमध्ये। तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी स्वतःलाच एक चॅलेंज दिलेला आहे की 1 तासामध्ये मला संपूर्ण आजचा स्वयंपाक करायचा आहे, तोही छान स्वीट अँड सिम्पल असणार आहे। तर बघूया आता 1 तासामध्ये माझा हा स्वयंपाक होतो का। तर सगळ्यात आधी मी इकडे आता कुकर लावून घेत आहे। जसं की मी तुम्हाला एका माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, टिप्स आणि ट्रिक्सच्या व्हिडिओमध्ये, की कुकरची रिंग जी आहे ती फ्रीझरमध्ये ठेवायची। त्याने काय होतं, आपली जी कुकरची रिंग असते ना, त्याचा ताठरपणा जो आहे तो अजिबात जात नाही, ती लूज पडत नाही। आणि नेहमी मोठा कुकर लावताना त्याच्यामध्ये 1 ते 2 फोडी लिंबाच्या टाकायच्या, जेणेकरून कुकर जो आहे तो आपला अजिबात जास्त आपल्याला घासावा लागत नाही, अगदी क्लीन होऊन निघतो। तर ह्या 2 टिप तुम्ही नक्की फॉलो करा, खूप युजफुल आहेत। तर आता कुकर होत आहे तोपर्यंत मी नाश्त्याची सगळी भांडी जी आहेत ती घासून घेते, कारण की किचन जितकं क्लीन असेल ना, जितके भांडे वगैरे नसतील ना घासायला, तेवढा आपल्याला उत्साह जास्त येतो स्वयंपाक करण्यासाठी, हो की नाही? तर छान किचन ओटा माझा क्लीन झालेला आहे। चहा नाश्त्याची भांडी सगळी घासून मी ठेवून दिली आणि आज भाजीवाल्या मावशीसुद्धा आल्या होत्या, तर त्यांच्याकडनं भाजी वगैरे घेतली मी। आणि खरं सांगू, काहीच नियोजन नाही आहे भाजी काय करायची आहे ते। आज छान गवार भेटली त्यांच्याकडे, तर मी थोडीशी गवार घेतली आणि आज मी मिरचीचा ठेचासुद्धा करणार आहे, तोसुद्धा थोडासा मी तुमच्यासोबत शेअर करेल मी कशा पद्धतीने करते ते। आणि मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर आणि कढीपत्ता, हे 2 जे आहेत ना भाज्यांमध्ये, ते मला जास्त आवडतात, कारण की ह्या 2 गोष्टी असल्या ना की आपली भाजी असेल, वरण असेल, अगदी चविष्ट होतं। आणि आज मस्त ताजी हिरवी पालकसुद्धा भेटलेली आहे, तर माझ्या बाळासाठी मी मस्त आज पालकाची सुक्की भाजी आणि चपाती करणार आहे। आणि ही सुक्की भाजी खरंच खूप चविष्ट लागते, तुम्ही करून बघा स्वतःसाठी किंवा तुमच्या घरामध्ये लहान बाळं असतील त्यांच्यासाठी। तर पालक जी आहे ती मी निवडून ठेवली, अर्धी पालक मी उद्यासाठी ठेवलेली आहे डाळ पालक करण्यासाठी। त्यानंतर मिरच्या, कोथिंबीर, त्याचबरोबर गवार, सगळं काही मी निवडून स्वच्छ करून ठेवून दिलं। आणि आता मी गवारीची भाजी करणार आहे, तर त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत डिटेलमध्ये शेअर करेल, कारण की कसं, गवारीची भाजी जर सुक्की केली तर ती काही पुरणार नव्हती। त्यामुळे मी एक आयडिया डोक्यामध्ये आणली की आज आपण गवारीची मस्त सरबरीत पातळ अशी भाजी करूया, मस्त, तेही वाटण न करता। होय, वाटण न करता मस्त अगदी ग्रेव्हीसारखी मस्त भाजी होते, ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा मैत्रिणींनो। आणि हा माझा 1 तासात स्वयंपाक झाला का ते सुद्धा तुम्हाला मी शेवटी नक्की सांगणार आहे। तर आता एकाच कढईचा मी वापर करून इकडे सगळ्या भाज्या वगैरे बनवत आहे, जेणेकरून आपली भांडीसुद्धा वाचतात आणि आपला जो काही वेळ आहे तो सुद्धा वाचतो।
तर आता इकडे मी ठेचा करायला घेतलेला आहे. तर इकडे मिरच्या ज्या आहेत त्या तुकडे करून मी भाजून घेतली. ह्या पोपटी कलरच्या मिरच्या आहेत. याचा ठेचा खरंच खूप सुंदर लागतो आणि इतक्या काही तिखटसुद्धा नसतात ह्या. तर ह्या छान भाजून घेतल्या. त्यामध्ये थोडेसे 2-3 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं शेंगदाण्याचं कूट हे सगळं ॲड केलं आणि त्यानंतर ते थंड करायला एका बाजूला ठेवून दिलं. आता त्याच कढईमध्ये मी पापड जे आहे ते तळून घेते. थोडेसे पापडाचे तुकडे राहिले होते कालचे, तर ते नरम पडले होते कारण की पावसाळा आहे. तर ते सुद्धा आधी मी कढईमध्ये छान असे गरम करून घेतले आणि त्यानंतर आता पापड तळून घेते. तर हे जे पापड आहे ना माझ्या आईकडनं आलेले आहेत, कारण की माझ्या माहेरी ना लिज्जत पापड खूप मोठ्या प्रमाणात लाटले जातात, बनवले जातात. तर तिकडनं अगदी ताजे आणि फ्रेश पापड आम्हाला मिळतात. तर मस्त आता एअरटाईट कंटेनरमध्ये मी सगळे पापड जे आहेत ते भरून ठेवले. आता मी करत आहे इकडे माझ्या बाळासाठी पालकाची भाजी. आता त्याच कढईमध्ये, कढई गरम आहे, भाजी जी आहे ती मी स्वच्छ धुवून ठेवली होती पाणी निथळायला, तुम्ही बघितलं असेलच. तर आता मी ती कट करून घेतली आणि अगदी साधी सिंपल भाजी आहे ही. तेल गरम झाल्यावरती राई, जिरं आणि थोडंसं 2-3 लसणाच्या पाकळ्या ठेचून घ्यायच्या आणि त्याचीच फोडणी घालायची आहे. बाकी आपल्याला काहीच घालायचं नाही आहे याच्यामध्ये. आणि त्यानंतर आपली चिरलेली पालक याच्यामध्ये ॲड करायची आहे. आता तोपर्यंत मिरच्या ज्या आहेत त्या माझ्या थंड झालेल्या आहेत. आता मी त्या वाटून घेते. तुम्ही एखाद्या खलबत्त्यामध्ये सुद्धा त्या वाटल्या तरीसुद्धा चालतील. तर भाजीमध्ये मी मीठ ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर आता हे 2 ते 3 मिनटं मी मीडियम फ्लेमवर झाकून ठेवणार आहे आणि त्यानंतर थोड्या वेळामध्ये याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूटसुद्धा ॲड करणार आहे. तर बघू शकता आपला मस्त झणझणीत मिरचीचा ठेचा तिकडे तयार झालेला आहे. आणि आता इकडे 1 चमचा मी शेंगदाण्याचं कूट ॲड केलेलं आहे आणि बाजूला भाजी आहे ती ठेवून दिलेली आहे अगदी मीडियम फ्लेमवरती. आता कुकरसुद्धा माझं इकडे थंड झालं होतं आणि मस्त भात फुलला होता. तर आता मी मस्त इथे डाळीला फोडणी देते आणि डाळ जी आहे ना अशी खमंग फोडणी बसली ना की खरंच खूप चविष्ट डाळ तयार होते. आणि अगदी साधी सिंपल फोडणी असते माझी. जिरे, मोहरी, लसूण, कढीपत्ता आणि फोडणीमध्ये थोडंसं मी कोथिंबीरसुद्धा ॲड करते, हिंग, हळद आणि त्यानंतर अशी खमंग फोडणी बसली ना की वाह. तर मस्त खमंग फोडणीचा सुगंध घरभर असा दरवळतो ना, खरंच खूप छान वाटतं. आणि मस्त आपल्या इथे मिरचीचा ठेचा, वरण, त्याचबरोबर पालकाची सुकी भाजी सगळं काही झालेलं आहे. आता भाजी झालेली आहे पालकाची, ती मी काढून ठेवलेली आहे एका छोट्या वाटीमध्ये. आता मी तुम्हाला डिटेलमध्ये गवारीची भाजी दाखवते. तर गवारसुद्धा मी निवडून घेतली होती आणि आता गवार जी आहे ती मी त्याच कढईमध्ये भाजून घेते. आता मिक्सरमध्ये मी हिरवीगार जास्त कोथिंबीर, एक्स्ट्रा कोथिंबीर घ्यायची आहे आपल्याला. थोडंसं लसूण एक्स्ट्रा वापरायचं आहे. त्यानंतर कूट इकडे आपल्याला वापरायचं आहे, शेंगदाण्याचं कूट. हे कूट आम्ही 10-12 दिवसाचं एकदमच करून ठेवतो. आता हे कूट जे आहे ते 3-4 मी चमचे घेतलेले आहे. त्यानंतर आपले सगळे मसाले, गरम मसाला, हळद, हिंग, त्याचबरोबर आमचा घरगुती काळा मसाला तोसुद्धा मी ॲड केलेला आहे. थोडीशी झणझणीत भाजी करणार आहे मी आणि ते सगळं मी मिक्सरला वाटून घेतलं. तर इकडे मी कांदा, त्याचबरोबर टोमॅटो, खोबरं याचा अजिबात वापर नाही केलेला. अगदी मस्त झटपट ही भाजी तयार होते. आणि फोडणीमध्ये आपल्याला अगदी ठेचलेला थोडासा लसूण आणि कढीपत्त्याची याला फोडणी घालायची आहे आणि जे काही आपण वाटलं होतं मिक्सरला ते वाटण याच्यामध्ये ॲड करायचं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण हे वाटण याच्यामध्ये ॲड करतो ना तेव्हा आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे, कारण की आपण इथे शेंगदाण्याच्या दाण्याचा वापर केलेला आहे, त्याच्यामुळे ते करपण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्याला फ्लेम लो ठेवायची आहे आणि त्यामध्येच ही सगळी प्रोसेस करायची आहे. तर बघू शकता मस्त सुगंध येतो याचा खरंच. आणि कोथिंबीर पूर्ण वाटून घेतलेली आहे ना, तर मस्त रंगसुद्धा येतो अगदी हिरवागार आणि सुगंध पण खूप मस्त येतो आणि अगदी चवीला अप्रतिम लागते ही भाजी. तर मी 3 ते 4 मिनटं लो फ्लेमवरती हे सगळं वाटण जे आहे ते मस्त असं परतून घेतलं. आणि जेव्हा ह्याला तेल सुटायला लागतं ना तेव्हा आपल्याला याच्यामध्ये भाजलेली गवार ॲड करायची आहे. आणि त्यानंतर तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार आपण याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे. तर इकडे मी 1 ग्लास गरम पाणी ॲड केलं, मीठ ॲड केलं. आता मस्त मंद आचेवर आपली भाजी आपल्याला शिजून घ्यायची आहे.
गवार जी आहे ती आपण ऑलरेडी भाजून घेतलेली आहे. 10 ते 12 मिनटं शिजवून घ्यायची आहे आणि मंद आचेवरच शिजवायची आहे. कारण की आपली भाजी जितकी मंद आचेवर शिजते ना तेवढी त्याला चव जी आहे ती अगदी मस्त येते, अप्रतिम लागते. तर आता मस्त एका साईडला डाळ जी आहे ती फोडणी घातलेली थोडीशी शिजत आहे, भाजीसुद्धा शिजत आहे. तोपर्यंत मी चपातीचं पीठ जे आहे ते मळून घेते आणि थोडंसं 5 मिनटं मी रेस्ट देणार आहे स्वतःला आणि जे पीठ मळलेलं आहे त्यालासुद्धा. तर 5 मिनटानंतर पुन्हा मी आले किचनमध्ये. आता शेवटचं म्हणजे चपात्या करायचं बाकी आहे. तर इकडे मी पोळपाट बेलन जे आहे ते थोडंसं पाण्याने वॉश करून घेते आणि मला ही सवय लागलेली आहे. ट्रॉल्यामधल्या ज्या काही प्लेट्स असतील किंवा चमचे असतील किंवा तवा असेल, पोळपाट बेलन असेल, ते ऑलरेडी आपण क्लीन करून ठेवतो. पण मी ते यूज करताना पुन्हा एकदा पाण्याने फक्त त्याच्यावरती हात फिरवून घेते. ही सवय झालेली आहे मला. तर छान अशा चपात्या मी आता करते आणि माझी चपाती फुगली ना तर मला खरंच खूप आनंद होतो. कारण की मी लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की माझी इतकी पकड नाही आहे चपाती करण्यावरती. कारण की मी लहानपणापासून ज्वारीच्या भाकऱ्याच खात आलेली आहे, बनवत आलेली आहे आणि ज्वारीच्या भाकऱ्या माझ्या अगदी 10 मिनटामध्ये बनवून तयार असतात, 4 ते 5. त्यामुळे मला त्या पटापट करायला होतात. पण चपात्यावरती इतका काही जम नाही आहे माझा. पण जेव्हा कधी माझी चपाती अशी मस्त मऊसूत होते किंवा फुलते ना, खरंच मला खूप आनंद होतो आणि मी अशा पद्धतीने मस्त आता चपात्या करून घेते. सगळ्यात शेवटी मी चपात्या करायचं ठेवलं होतं कारण की आता लगेच आम्ही जेवायला बसू आणि मस्त गरम गरम सगळ्यांना चपात्यासुद्धा खाता येतील. आणि आता माझं बाळसुद्धा स्कूलमधनं येणार आहे, तर त्याच्या आधी मला हे सगळं काही आवरून घ्यायचं आहे मैत्रिणींनो. आणि हे सगळं स्वयंपाक करता करता मला 1 तास नाही तर 1 तास 25-30 मिनटं म्हणजे दीड तासच आपण पकडूया. 1.5 तास मला लागला हा सगळा स्वयंपाक करायला. कारण की काहीच पूर्व तयारी नव्हती आणि कोणती भाजी करायची हे सुद्धा फिक्स नव्हतं. आणि गवार मला भेटली आज भाजीवाल्या मावशींकडनं, तर त्याची सुकी भाजी न करता मी मस्त अशी पातळ ग्रेव्हीवाली भाजी केलेली आहे, तेही वाटण न करता. तर मस्त असा आजचा स्वयंपाक झालेला आहे आणि गवारीला निवडायलासुद्धा थोडासा वेळ गेला माझा. त्यामुळे आपण 1.5 तास पकडूया. तर मस्त चपात्या ज्या आहेत ती मी टोपल्यामध्ये भरून ठेवलेलं आहे. आमच्याकडे अशा पद्धतीचं टोपलं आहे. चपातीचा डब्बा आम्ही नाही वापरत कारण की त्याला पाणी सुटतं. तर छान मौसूद कपड्यामध्ये चपात्या सगळ्या मी गुंडाळून ठेवल्या आणि त्या टोपल्यामध्ये झाकून ठेवल्या. आणि हे जे बघत आहात ही संध्याकाळची तयारी आहे. म्हणजे संध्याकाळी म्हणजे 4-4:30ला छोटीशी भूक लागते ना लहान मुलांना, आपल्यालासुद्धा. तर मी चकोल्या करणार आहे. ये जेवण बनवते, ये ना पाणीपुरी आता खायची. टकलू पुरी खायची. तर आल्या आल्या त्याला आधी आईला भेटायचं असतं. तर आज अचानक त्याला पाणीपुरीची आठवण झाली. त्याने अजूनपर्यंत पाणीपुरी कधी खाल्ली नाही आहे. पण बघू आता त्याला उद्या किंवा परवा मी घरीच बनवून खाऊ घालेल मस्त अशी पाणीपुरी. आणि कपडे तो आज बाबांकडनं चेंज करून घेत आहे. तोपर्यंत मी मस्त किचन जे आहे ते आवरून घेतलेलं आहे आणि छान असा स्वयंपाक आजचा तयार आहे मैत्रिणींनो. आय होप की माझा हा 1 ते 1.5 तासात झालेला स्वयंपाक तुम्हालासुद्धा आवडला असेल तर छान छान कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा आणि माझं हे रुटीन तुम्हाला कसं वाटलं ते सुद्धा मला नक्की सांगा. तर मस्त इथे जेवणाचं ताट जे आहे ते तयार आहे खाण्यासाठी. आणि हे जे गुलाबजामुन आहेत ते सुद्धा मी घरीच केले होते 2-3 दिवसाआधी. तर ते सुद्धा आता मी खायला घेत आहोत. तर भेटूया लवकरच. तोपर्यंत आपण सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.